गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतशी सार्वजनिक मंडळांची तयारी सुद्धा जोरात सुरू झाली आहे। मात्र यंदा मंडप उभारणीच्या कामामध्ये एक मोठा अडथळा समोर आलाय, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा नवा दंड नियम। गणेश मंडळांनी रस्त्यावरती जर खड्डा खणला तर एका खड्ड्यामागे 15,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। या निर्णयाला मंडळांनी विरोध केलाय। महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली जाते। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, एकीकडे पीओपीच्या मूर्तींसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय झाला, मात्र आता खड्ड्यांचा एक मोठाच घाट घातलेला आहे आणि ज्यामुळे मंडळांची थोडीशी गैरसोय होताना पाहायला मिळते। काय अधिक माहिती? नक्कीच प्रत्येक आपण बघतो की आता गणेशोत्सवाची लगबग जी आहे ती सगळीकडे पाहायला मिळते। सार्वजनिक मंडळांनी आता तयारी देखील सुरू केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मंडप टाकण्यासाठी जे खड्डे खणले जातात त्याचा पूर्वी जो 2,000चा दंड होता तो आता जवळपास 15,000 करण्यात आलेला आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे याच्याबद्दल काहीशी नाराजी जी आहे ती मंडळांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। हा दंड इतका आकारला जाऊ नये अशा पद्धतीची मागणी देखील मंडळांच्या वतीने करण्यात आलेली। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता महापालिका किंवा संबंधित प्रशासन काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आधीचा 2,000 रुपयांचा दंड थेट 15,000 करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच गणेश मंडळांची नाराजी आहे। तर मुंबई महानगरपालिकेने घेतलेला हा मोठा निर्णय आहे। गणेशोत्सवात मंडळांना मोठा दंड ठोठावण्यात येतोय। 2,000 रुपये एका खड्ड्यासाठी दंड होता यापूर्वी, जो आता 15,000 करण्यात आलाय।